चला नमस्कार. लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी आनंदाची महत्वाच्या दोन महत्वाच्या बातम्या. 3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या गुड न्यूज. पहिली गुड न्यूज, त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरायला सुरुवात होण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी माहिती मिळाली. त्यामुळे लवकरच ज्या महिला असतील ज्याने मागच्या वेळेस फॉर्म नव्हता भरला, ज्यांचं वय वर्ष 21 कंप्लीट नव्हतं, त्या महिलांसाठी गुड न्यूज की नव्याने फॉर्म भरायला लवकरच सुरुवात या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची होऊ शकते. दुसरी आहे, तुमची EKYC जी आहे त्याची मुदत ज्या महिलांनी केलं नसेल, जानेवारी हप्ता नाही मिळाला, फेब्रुवारी सुद्धा हप्ता नसेल मिळाला, लवकर EKYC दुरुस्ती करून घ्या. मार्च महिन्याचा हप्ता त्याचे अपडेट आलेले लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला, फेब्रुवारी सुद्धा हप्ता मिळाला, त्या महिलांसाठी गुड न्यूज की तुमचा जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च हप्ता तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. त्याची तारीख सुद्धा कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल सगळी माहिती मिळाली. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या महिला असतील, ज्या महिला खूप वाट बघतायत, ज्यांना या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण पैशाची खूप अत्यंत नितांत गरज असते, त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. जर तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन मोठ्या गुड न्यूज आलेल्या आहेत. मार्च महिन्याचा हप्ता आणि EKYC दुरुस्तीबाबत शासनाची नवीन आणि महत्वाची माहिती आली आणि त्यासोबत नवीन ज्या महिला असतील ज्यांना फॉर्म भरायचा आहे लाडकी बहीण योजनेचा सध्या सुरू नाही. त्यामुळे अनेक महिला असतील कमेंट करतील की सर मला फॉर्म भरायचा आहे, त्या संदर्भात सुद्धा माहिती देईल. परंतु सध्याच्याला एक दिलासादायक बातमी आहे की लवकरच ज्या नवीन लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फॉर्म भरायचा आहे अशा महिलांसाठी पोर्टल नव्याने सुरू होणार आहे. आता बघूया या ठिकाणची जी माहिती, त्या माहितीच्या संदर्भामध्ये बघा. मार्च महिन्याचा हप्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अधिकृत डिजिटल पासबुक आणि योजना फलक माहिती दिली. मार्च महिन्याचा हप्ता, त्यासोबत तुमची जी काही EKYC प्रक्रिया आहे त्याला मुदत वाढ दिलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत नवीन मुदत आहे. त्यामुळे महिलांना एडिट ज्यांचं ऑप्शन आलेलं होतं परंतु EKYC केलेली नाहीये, या कारणामुळे जर हप्ता आला नसेल तर त्या महिन्याला लवकर EKYC करायची आहे. कारण तुमची एप्रिल महिन्याची मार्च महिना 31 तारीख वाढून ती 30 एप्रिल पर्यंत केलेली आहे. आता महिना जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कधीपर्यंत जमा होणार आहे ती पण अधिकृतपणे माहिती आली. तत्पूर्वी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये एकदा बघूया. बघा, योजनेचा पाया आणि मुख्य लाभ 2024 ला, जुलै 2024 ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे. सुरू झाल्याचा महिना अधिकृतपणे जुलै 2024. त्यानंतर दरमहा तुम्हाला आजपर्यंत 1500 रुपये मिळालेत. 2100 कधी मिळणार आहे ते पण सांगतो, काळजी करू नका. थेट बँक खात्यात आजपर्यंत तुमचं जे काही DBD अकाउंट आहे त्या DBD मार्फत तुमच्या बँकेमध्ये हे पैसे वितरित झाले, जे तुमचं आधार लिंक अकाउंट आहे. बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अधिकृत दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचं हे मोठं पाऊल उचललेलं आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर दोन महत्वाच्या बातम्या तुमच्या लक्षात आहे. ओके, बघा. नंबर 1, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा हप्ता ट्रॅकर म्हणजे जमा झालाय. कुठला जमा झालाय? जानेवारी महिन्याचा तुम्हाला दिले हप्ता जमा झालाय महिलांच्या खात्यामध्ये. त्यानंतर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला जमा झालेला आहे. आता राहिला तुमचा हप्ता मार्च महिन्याचा. दोन हप्ते तुम्हाला एकत्र येणार नाही. मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता, मार्च हप्ता 1500 रुपये प्रक्रियेमध्ये आहे. म्हणजे लवकरच त्या हप्त्या संदर्भामध्ये तुमच्या खात्यात त्याचं वितरण होईल. आता कधीपर्यंत वितरण होणार आहे त्याची तारीख सुद्धा माहिती समोर आलेली आहे. 14 ते 15 एप्रिलला DBD बँक खात्यामध्ये मार्च तुमचा जो हप्ता आहे त्याची जमा होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली आहे. अधिकृतपणे माहिती सुद्धा महिला बाल कल्याण मंत्री त्या ठिकाणी देणार आहे. त्यावेळेस तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक आहे, जॉईन करून घ्या. आता जर पाहिलं असेल तर बघा, तुमचा हप्ता ट्रॅकर हा पाहिला आपण, जमा होणार आहे ते पण पाहिले. आता बघा, राज्य शासनाची मंजुरी, पैसे तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात, म्हणजे जो काही GR आहे तो पैसे मंजूर झालेला आहे किंवा जी बातमी येते की महिलांच्या खात्यात पैसे आजपासून जमा होणार आहेत किंवा प्रक्रिया सुरू झाली किंवा 2 दिवसात जमा होणार आहे किंवा 2 ते 3 दिवसात जमा होणार आहे, तर ती प्रोसेस नेमकी कशा प्रकारे असते. तर सगळ्यात पहिले नंबर 1, राज्य शासन ते जे काही GR असेल त्या पैशाला मंजुरी देत. त्यानंतर DBD प्रणालीने ते पैसे येतात आणि DBD प्रणालीने इथून मग ते महिलांचं जे काही आधार लिंक खातं आहे त्या आधार लिंक खात्यात बँकेमध्ये अधिकृतपणे पैसे जमा होतात. या 3 वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे पैसे जमा होत असतात. DBD मुळे तुमचे 1500 रुपये कोणत्याही मध्यस्थीशिवाय
थेट आणि सुरक्षितपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात. काही प्रश्न असेल तर हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी मोठी मुदतवाढ दिली. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून नवीन तारीख जाहीर झालेली आहे. ई-केवायसी अपूर्ण असलेल्या लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून आणखी एक आणि शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन प्रकारे करा किंवा तुमची जी काही अंगणवाडी सेविका आहे जवळची त्यांच्याकडे सुद्धा करा. कारण अनेक महिला आहे ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नव्हते, त्यानंतर जानेवारीचा सुद्धा हप्ता आला, परंतु त्या महिलांनी मग अंगणवाडी सेविकेकडे ई-केवायसी केल्याच्या नंतर त्या महिलांना सुरळीतपणे जे हप्ते ते वितरण होत आहे, जमा होत आहे. तुम्ही असताना अजूनही तुम्हाला हप्ता आला नसेल तर कमेंट करा कुठला हप्ता, कुठल्या महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. काही महिला आहेत त्यांना मागचे नोव्हेंबर डिसेंबरचे नाही आले, जानेवारी आला, फेब्रुवारी आला. काही महिला आहेत नोव्हेंबर नाही आला, डिसेंबर नाही आला, जानेवारी सुद्धा नाही आला, फक्त फेब्रुवारीचा हप्ता आलाय. मग लक्षात ठेवा त्या महिलांना मागचे पैसे येणार आहेत का, तर शक्यता कमी आहे. कारण खूप महिला आहेत त्यांना मागचे हप्ते आले नाही पण पुढचे हप्ते आले आहेत, त्यामुळे पुढचे येत आहेत, मागचं सध्या सोडून द्या. आता बघा, जुनी तुमची 31 मार्च तारीख होती, नवीन झालेली आहे 30 एप्रिल अधिकृतपणे. बघा, ज्या महिला असतील ज्यांनी ई-केवायसीच नव्हती केली त्या महिलांनी सुद्धा तुमच्या जवळची जी काही अंगणवाडी सेविका असेल, तुमच्या गावातली असेल तर त्या अंगणवाडी सेविकेशी एकदा संपर्क करा, तर त्यांना अधिकृतपणे त्या संदर्भात माहिती गेली. लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी तब्बल पुन्हा 1 महिन्याची अतिरिक्त त्या ठिकाणी काय मुदत वाढवून दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ त्या जुना आता काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सूचनेनुसार आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या पाठपुराव्याने ही मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्याचे महत्वाचे 2 टप्पे त्या ठिकाणी दिलेले आहेत. 2 टप्पे का, कारण की आजपर्यंत जे काही तुमचे हप्ते आहेत हे 2 टप्प्यामध्ये वितरित झालेत. कधी तुम्हाला एक 15 ते 17 तारखेपर्यंत हप्ते आलेत, परंतु शक्यतो जर पाहिले असेल तर तुम्हाला डिसेंबर, जानेवारी हे जे 2 हप्ते आहेत आणि फेब्रुवारी, ठीक आहे. मग हे हप्ते तुम्हाला कधी झाले तर महिन्याच्या एंडिंग पर्यंत झालेत. शासनाचा जी-आर काय सांगतो की 10 तारखेपर्यंत महिला व बालकल्याण खातं जो जी-आर काढलेला आहे 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित झालं पाहिजे, पण यांचं उलट चालू आहे. महिना संपला तर दुसऱ्या महिन्यात पैसे द्यायले, तर तसं शक्यतो यावेळेस होण्याची चान्सेस कमी आहेत. लवकरच तुम्हाला हप्त्याचं वितरण होईल. बघा, एप्रिल महिना 14 ते 15 एप्रिल आणि 30 एप्रिल मार्च महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. ई-केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम मुदत त्या ठिकाणी संपणार आहे, म्हणजे तुम्हाला 14 ते 15 एप्रिलच्या दरम्यान पैसे येऊ शकतात. बघा, तुमचा मार्चचा हप्ता मिळवा आणि पुढील सर्व हप्ते सुरू ठेवण्यासाठी 30 एप्रिल पूर्वी तुम्हाला ई-केवायसी करणं त्या ठिकाणी काय बंधनकारक आहे. 14 ते 15 एप्रिल दरम्यान तुमच्या बँक खात्यात SMS किंवा पासबुक चेक करा, पैसे येतील. तुमची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्यास जवळचं सेतू केंद्रात जा किंवा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाला 30 एप्रिल पूर्वी तुमची ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त करून घ्या. महत्वाची गुड न्यूज आहे, तुमच्या इतर सर्व लाडक्या बहिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. व्हॉट्सअपचा ग्रुप, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. आणि लक्षात ठेवा, आता नवीन जी काय प्रोसेस असणार आहे, नवीन प्रोसेस म्हणजे त्या ठिकाणी ज्या महिलांचं वय वर्ष 21 पूर्ण झालेलं आहे, 21 वर्ष पूर्ण आहे, अशा महिलांसाठी लवकरच गुड न्यूज येणार आहे. कारण लवकरच तुमच्यासाठी पोर्टल तयार केलं जाऊ शकतं आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी तुमची त्या ठिकाणी एक ठराविक तारीख दिली जाऊ शकते की त्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरा. त्यामुळे ज्या महिला नवीन असतील, ज्यांना फॉर्म भरायचा असेल, त्यासाठी दिलासादायक बातमी. लवकरच या संदर्भात अधिकृतपणे माहिती जाहीर होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यापर्यंत तुमचा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं आजपर्यंत जसं वितरण झालंय तसंच त्याच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल. 14 ते 15 एप्रिलला तुमच्या डीबीटी बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होईल. ठीक आहे, थांबतो.